श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 20. विश्वावधानीचा वृत्तांत. श्रीपादांचे दिव्य मंगल स्वरूप वर्णन. मी सकाळीच श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपूरला आलो. श्रीपाद दिव्य तेजाने झळकत होते. त्यांचे दिव्य नेत्र ज्ञान ज्योतीच्या तेजाने झळपत होते. त्याच वेळी त्यांच्या नेत्रातून असीम शांती, अपार करुणा व प्रेम पाझरत होते. त्यांच्या सानिध्यात राहणाऱ्यांना ही शांती, करुणा, प्रेम, ज्ञान अनायासे सहजच प्राप्त होत होते. निर्गुण निराकार चैतन्य सगुण साकार रूपात पाहून आश्चर्यानंदात मी संपूर्ण बुडालेलो होतो. श्रीपादांचा अनुग्रह काय विचारायचा. ते स्वतः माझ्या जवळ आले व त्यांनी मला नमस्कार करण्यास हाताने खुणावले. त्या दिव्य हस्तातून अलौकिक शांतीचे व प्रेमाचे तरंग माझ्या मनाला, हृदयाला, शरीराला स्पर्श करून गेले व मी एका आगळ्या वेगळ्या जगात गेलो असे मला जाणवले. मी भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीपादांच्या श्रीचरणांना स्पर्श केला. माझे शरीर हलके झाले. माझ्या अंगातून काळी प्रतिमा बाहेर पडत आहे हे मला स्पष्ट दिसले व त्या काळ्या रंगाची माझ्यासारखी आकृती तयार झाली. श्रीपाद हसत मला म्हणाले, तुझ्यासारखीच दिसणारी ही काळी आकृती ओळखलीस का? मी म्हटले, स्वामी, ही आकृती माझ्यासारखी आहे हे खरे, पण ती आकृती माझ्या शरीरातून कशी बाहेर आली व ती कोण आहे हे मला माहीत नाही. तेव्हा श्रीपाद म्हणाले, बेटा, हे तुझे पाप शरीर आहे. तो पापमय पुरुष आहे. आता तुझ्यात फक्त पुण्यमय शरीर पुरुष उरला आहे. प्रत्येक मानवी शरीरात पाप पुरुष व पुण्य पुरुष असतात. पाप पुण्यातून मुक्त होणे म्हणजेच मुक्ती. ब्राह्मण जन्म घेतल्यानंतर ब्राह्मणाने निष्ठावंत राहून आपले पाप शरीर दहन करून पुण्य बलाने इतर लोकांचा उद्धार करावा. ब्राह्मणाने सात्विक जीवन जगावे. वेद शास्त्र विहित कर्मे आचरत जीवननिर्वाहापुरतेच धनार्जन करावे. अर्थात याही धनात दान देणाऱ्याचे पाप असतेच. हे पाप तपोरूप अग्नीने दग्ध करावे. अशा प्रकारे जगणाराच ब्राह्मण या शब्दास पात्र ठरतो. असे न वागल्यास नुसताच जातीने ब्राह्मण असतो, परंतु ब्रह्मज्ञानी ब्राह्मण होऊ शकत नाही. आमचे आजोबा बापनाचार्य, आमचे वडील अप्पलराज शर्मा हे खरे ब्राह्मण आहेत. आमची आजी राजमांबा व आमची माता सुमती देवी महाराणी या परम पवित्र आहेत. त्यांच्या केवळ स्मरणानेच जीवांच्या पापराशी नष्ट होतात. एवढे बोलून श्रीपादांनी मौन धारण केले. थोड्या वेळाने त्यांनी बोटाने भ्रूमध्याला स्पर्श करून उजवा हात समोर पसरला, तर त्यांच्या तळहातात झळाळता दिव्य प्रकाश निर्माण झाला. नंतर यज्ञद्रव्ये निघाली. मधुर फळे, सोने, चांदी, नवरत्न उद्भवली व त्यानंतर दिव्य अग्नी निर्माण झाला. माझ्या शरीरातून निघालेला पापपुरुष भयकंपित होऊन ओरडू लागला. श्रीपादांनी त्याला नजरेनेच खुणावले, दिव्य अग्नीत दग्ध हो म्हणून. तो अनिच्छेनेच अग्नीत पडला. मला शरीर जळाल्यासारखे वाटू लागले. स्वामी, मी जळत आहे, माझी रक्षा करा, रक्षा करा असे मी ओरडू लागलो. इतक्यात श्रीपादांच्या दिव्य नेत्रातून एक कांती तरंग निघाला. त्याचा मला स्पर्श होताच माझा दाह थांबला. शीतलता जाणवली. दिव्य अग्नीत पाप पुरुष जळाल्यानंतर माझ्या नसानसातून विद्युत प्रवाह वाहू लागला. माझी कुंडलिनी जागृत झाली. माझे नाडीस्पंदन व हृदयस्पंदन थांबले. मी समाधी स्थितीत गेलो. गुरुवारचा दिवस, दुपारची वेळ होती. श्रीपाद स्नान करून भक्तांची वाट पाहत होते. भक्तांनी समर्पित केलेल्या भिक्षांनाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने स्पर्श केला. कमंडलूतील जलाने भक्तजनांना प्रोक्षण केले.
आठही दिशांना अन्न बली ठेवला. मधुर स्वरात हाक मारली. हजारो कोकिळांचे स्वर माधुर्य त्या स्वरात होते. सगळ्यांना जेवण करायला सांगितले. मला त्यांच्या जवळ बोलावले. क्षणभर डोळे मिटून पुन्हा डोळे उघडत त्यांनी माझ्याकडे राजविलासी नजरेने बघितले. त्यांच्या हातात हलवा म्हणजे गोड शिरा भरलेले एक चांदीचे पात्र आले. ही उत्तर प्रदेशातील मिठाई श्रीपादांची फार आवडती मिठाई होती. श्रीपाद म्हणाले, शंकर भट्टा, माझे भक्त मला आपल्या भक्तिपाशात बंदिवान करतात. मी निष्कलंक भक्तीने बद्ध असतो. श्रेष्ठींची पत्नी व्यंकट सुब्बामांबा हा हलवा रोज माझ्यासाठी करायची. मी तो खाल्ल्यानंतरच ती जेवायची, असा तिचा नेम होता. तिची नात लक्ष्मी वासवी माझ्या हाताला राखी बांधायची. एक दिवस ती मला म्हणाली, माझ्या नवऱ्याच्या पत्रिकेत मृत्यूयोग आहे असे ज्योतिषी सांगतो. माझ्या या राखीची लाज राखून तू मला अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दे. तिचा हट्ट पुरवण्याखेरीज मला दुसरा मार्ग नव्हता. चिरंजीवी लक्ष्मी वासवी अखंड सौभाग्यवती भव असा तिला आशीर्वाद दिला व पुष्प, बांगड्या व कुंकुवाचा प्रसाद दिला. आजी व्यंकट सुब्बामांबाने प्रेमाने केलेला हा हलवाच या चांदीच्या पात्रात आणला आहे. या मधुर प्रसादाने अनेक जन्मांच्या महापातकांचे निर्मूलन होत असते. भक्त मला जेव्हा नैवेद्य दाखवतात तेव्हा मी तो स्वतः सूक्ष्म किरणांनी स्वीकारत असतो. श्रेष्ठींकडचा तो महाप्रसाद असल्यामुळे मी तो स्थूल रूपाने लौकिकपणे स्वीकारतो. तू पण हा प्रसाद घे. मी तो प्रसाद ग्रहण केला. आहा, त्या प्रसादाचे माधुर्य कसे वर्णन करू. तो प्रसाद अवर्णनीय होता. श्रीपादांनी तो प्रसाद थोडा हवेत उडवला. तो नभोमंडलात गेला. थोडा तळ हातातून खाली सोडला तेव्हा जमीन दुभंगून भूमीने तो प्रसाद स्वीकारल्यानंतर पुन्हा जमीन जशीच्या तशी झाली. उरलेला प्रसाद बाकीच्या भक्तांनाही वाटला. श्रीपाद कुणालाही निराश करत नाहीत. सगळ्यांना खाऊ घातल्यानंतरही पात्रात प्रसाद तेवढाच शिल्लक होता. तो अक्षय प्रसाद होता. इतक्यात तिथे पद्मशाली कुलोत्पन्न गुरुचरण नावाचा भक्त आला. श्रीपादांनी त्यालाही तो प्रसाद दिला व ते चांदीचे पात्र कृष्णा नदीत विसर्जित करण्यास सांगितले. नंतर श्रीपाद म्हणाले, पद्मशाली मार्कंडेय गोत्राचे लोक काही कारणाने मांस भक्षक झाले. माझ्या सानिध्यात कारणाशिवाय कार्य होत नाही. गुरुचरणा, श्री गुरुचरण सर्वदा शरणम शरणम म्हणत व मला नैवेद्य दाखवत तू पवित्र जीवन घालवत आहेस. म्हणूनच आज तू श्री गुरूंच्या करकमलातून महाप्रसाद घेऊ शकलास. तुला ठाऊक असलेले गुरुतत्व तू शंकर भट्टाला समजावून सांग. आम्ही दुपारी योगनिद्रेत राहून मानस संचार करत असतो. आमच्या दर्शनाला आता कुणीही येऊ नये. आमची विश्रांती भंग होता कामा नये. मी श्री गुरुचरण नावाच्या भक्ताला भेटणे हा खरोखर श्री गुरूंचाच संकल्प होता. श्री गुरुचरण योग मार्गात परिपूर्ण होते. श्रीपादांचे तत्व समजावून सांगून मला धन्य करा अशी मी त्यांना विनंती केली. त्यावर श्री गुरुचरण सांगू लागले, अनंत कोटी ब्रह्मांडाची सृष्टी स्थिती लय करणारे निर्गुण निराकारी तत्वच सगुण साकार रूपात प्राचीन काळी श्री दत्तात्रेयांच्या स्वरूपात व सध्याच्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतरले आहेत. हा अवतार म्हणजे सर्व योग मार्गाचे गंतव्य स्थान आहे. सृष्टीच्या प्रारंभापासून योगी महर्षी आपापल्या विशेष साधनांनी ज्याचा साक्षात्कार प्राप्त करून घेतात तेच हे श्रीपादांचे दिव्य देवता स्वरूप होय. पूर्वीच्या काळी महर्षींजवळ अनेक दिव्य शक्ती असत. वसिष्ठ हे हव्ययुक्त यज्ञ करीत असत. मंत्र रहस्य जाणणारेच अशा कर्माचे रहस्य ओळखण्यास समर्थ असतात. श्रीपाद तर सर्वसमर्थ. त्यामुळे सामान्यांच्या पद्धती व श्रीपादांच्या पद्धती यात फरक दिसतो. सर्व शक्तीमध्ये प्रेमशक्ती सर्वश्रेष्ठ आहे. तिची शक्ती अनंत. बापनार्य, नरसिंहवर्मा व व्यंकटप्रिया श्रेष्ठी
यांची योग संपन्नता वेगळीच होती. त्या तिघांची श्रीपादांवर अपार वात्सल्य भक्ती होती. ते त्यांच्या प्रेमशक्तीने कुठलेही कार्य सुसंपन्न करण्याचा हट्ट करू शकतात. श्रीपादांना पण त्यांचा हट्ट पुरवावा लागतो. श्रीपादांना प्रत्येक स्त्रीमध्ये त्यांच्या मातेचे दर्शन व्हायचे. वात्सल्य भक्तीने कुणी श्रीपादांची शिशु भावनेने आराधना केली तर श्रीपाद त्यांच्या घरी शिशु होऊनच वावरतात. हीच महामाया. योगी ज्ञानी त्या निर्गुण निराकार परब्रह्माचे वर्णन करीत असतात. तेच परब्रह्म पिठापुरात दिव्य शिशु रूपाने आपल्या दिव्य लीलांचे दर्शन घडवत आहे. हा तर्काला न समजणारा विषय आहे. वेदशास्त्र अध्ययनाने, योग मार्गाने, ज्ञान मार्गाने देव प्राप्त होतो. देव अनुभव शास्त्राद्वारे प्रमाणित होऊ शकतो. पण कधी कधी शास्त्राच्या अतीत असलेल्या मार्गानेही देवाचा अनुभव प्राप्त होऊ शकतो. देव सर्वतंत्र व स्वतंत्र आहे. श्रीपाद लीलाही अशाच अतर्क्य, अपूर्व व अभूतपूर्व आहेत. त्यानंतर श्री गुरुचरणाला मी पुन्हा विनंती केली, अहो, आपल्याला श्रीपादांचे प्रथम दर्शन कसे लाभले तो कथाप्रसंग सांगून माझा उद्धार करा. गुरुचरण म्हणाले, हे ब्राह्मणोत्तमा, तुम्ही धन्य आहात. श्रीपादांच्या समोरच त्यांच्या दिव्य लीला सांगण्याचे भाग्य मला मिळत आहे. हे माझ्या पूर्वजन्माचे पुण्य फलच म्हणावे लागेल. तुमच्यावर श्री गुरूंचा अव्याज्य करुणा कटाक्ष आहे. असे म्हणून त्यांनी श्रीपादांच्या दर्शनाची कथा सांगायला सुरुवात केली. मी देवभक्त कुटुंबात जन्मलो. आमचे कुलदैवत श्री दत्तप्रभू. लहानपणापासून मी दत्तप्रभूंची पूजा करीत असे. आमच्या कुटुंबाची आर्थिक चिंता दूर करण्याची प्रार्थना करत असे. तेव्हा नेमकी ती वाढत असे. काही वडील माणसे सल्ला देत म्हणाली, तुझ्यावर दत्तप्रभूंची कृपा दिसत नाही. तुझे कुलदैवत दुसरे असेल, ते शोधून काढून तू त्याची पूजा कर. ते ऐकून मी पण कुठल्या देवतेची पूजा केल्याने आपले कष्ट दूर होतील याचा विचार करू लागलो. तेव्हा मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी एका भयंकर खाटिकाला पाहिले. तो मोठ्या प्रेमाने बकऱ्या पाळीत असे, पण रोज सुरीने त्यांना मारत असे. त्याच्या हातातली ती सुरी पाहून मला भीतीच वाटली. तो खाटीक गंभीर स्वरात म्हणाला, मी दत्त. तू कुठल्याही देवी देवतांची पूजा केलीस तरी ती मलाच पोहोचेल, कारण ते माझेच स्वरूप आहे. देवाचे नाव रूप बदलल्याने मी बदलत नाही. मी तर तुला सोडणार नाही. तू माझी सावली आहे. माझी सावली मला सोडून कशी राहील? समस्त देवी देवता संकल्प, कोटी कोटी मानव संकल्प चालवणारा महासंकल्प मीच. सर्व भगवत अवतार ज्या ब्रह्मस्वरूपापासून व्यक्त होतात ते ब्रह्मस्वरूप मीच. एखाद्या वाघाच्या जबड्यातून जीव सुटू शकेल, पण माझ्या हाती लागलेला निसटू शकत नाही. दत्त भक्ताने सिंहाच्या छाव्यासारखे असावे, भित्रे असू नये. छाव्याला सिंहाची काय भीती? त्याने मुक्तपणे बागडावे व आपल्या आईला आनंद द्यावा. या सुरीने मी तुला मारणार हे नक्की. त्रैलोक्यात तुझा कोण रक्षक हे सांग पाहू. मी भयभीत होऊन ओरडू लागलो. स्वप्न संपले. मला जाग आली. घरचे लोक काय झाले म्हणून विचारू लागले. मी त्यांना स्वप्न सांगितले. कुठल्या जन्मातले पाप होते कोण जाणे, पण दारिद्र्य भोग सुटत नव्हते. आर्थिक अडचणी वाढतच होत्या. मला जीव द्यावासा वाटत होता. इतक्यात हरिनाम घेत व चिपळ्या वाजवत एक हरिदास अंगणात आला. त्याच्या डोक्यावर भांडे होते व त्यात तांदूळ होते. हरिनाम घेणाऱ्या हरिदासाच्या डोक्यावरच्या भांड्यात तांदूळ टाकले नाही तर ते अशुभ मानले जाते, म्हणून घरात इकडे तिकडे शोधून कशाबशा मूठभर तांदूळाच्या मिळालेल्या कण्या त्याला दिला. त्यानेही त्या स्वीकारल्या व मला म्हणाला, अहो, काल एका खाटिकाने गुरुचरण नावाच्या भक्ताचा संहार केला. विचित्र घटना अशी की त्याचे प्राण या औदुंबर वृक्षाशी थांबले आहेत. औदुंबर वृक्षाच्या मुळात दत्तात्रेय वास करतात.
हा साधारण वृक्ष नाही. गोदावरी मंडलात श्री पिठिकापूर हे महाक्षेत्र आहे. तिथे स्वयंभू दत्त दिव्य देहधारी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने विहार करत आहेत. श्रीपादांच्या आजोबांकडील औदुंबर वृक्षाचे हे रोप तुमच्या घरी लावल्यामुळे सर्व शुभ होईल. हे ऐकून मी चक्रावूनच गेलो. मी त्या हरिदासाला म्हटले, अहो गुरुचरण मी मेलेलो नाही, मीच दत्तभक्त. मी स्वप्नात खाटिकाला पाहिले. तोच त्याच्या सुरीने मला मारीन असे म्हणाला होता. माणूस मेला हे समजले, परंतु त्याचे शव जर सापडले नाही तर औदुंबराची लाकडे जमवून शव भावनेने त्याची अंतक्रिया करतात. हे मी ऐकले होते. पण माणसाचा प्राण औदुंबरात आकर्षित करून त्याच वेळी त्याला प्राण देणे हे ऐकलेही नव्हते व पाहिले पण नव्हते. औदुंबर वृक्ष. त्यावर हरिदास मोठ्याने हसत म्हणाला, तू म्हणतोस हे अगदी खरं आहे. नाही म्हणत नाही. या सृष्टीचे मर्म आदि गुरु दत्तप्रभूंनाच अवगत आहे. दुसऱ्याच क्षणी ते काय करू इच्छितात हे सप्तर्षींना देखील कळत नाही. तेव्हा ते समजू पाहणारा तू कोण, मी कोण? माणूस शारीरिक मरणालाच मरण समजतो. शिष्याला मृत्यूयोग प्राप्त झाला असता तो टाळायचा असेल तर सद्गुरू आपल्या शिष्याचा घोर मानसिक क्षोभ, घोर अपमान, असह्य कष्ट स्वतः अनुभवून त्याचा कर्मक्षय करून प्रसाद रूपाने त्याला पुनर्जन्म देत असतात. परंतु दत्तात्रेय मात्र आपल्या शरणागत भक्तांची प्राणशक्ती त्यांचा निवास असलेल्या औदुंबर वृक्षात आकर्षित करून औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीने त्यांचे रक्षण करत असतात. अल्पज्ञ भक्ताला असे वाटते की तो आपला स्वतःच्या प्राणशक्तीने जगत आहे. खरं पाहता ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्तांच्या शरीरात निर्विघ्नपणे वावरत असते. तो मृत्यूयोग टळला की औदुंबरातून येणारी शक्ती भक्ताच्या शरीरात स्थिर होऊन भक्त काही काळ जगतो. औदुंबरातून कितीही प्राणशक्ती निघू शकते, कारण ती तिथे परिपूर्ण असते. त्याचे कारण श्री दत्तप्रभू प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळात सूक्ष्म रूपाने सुप्रतिष्ठित असतात. हरिदासाचे बोलणे आश्चर्यकारक होते. तो जसा आला तसा निघून गेला. माझ्या अंगणातल्या त्या औदुंबराला मी अधिकच प्रेमाने व भक्तीने जपू लागलो. काही दिवस बरे निभावले. माझा एक दूरचा बंधू रेशमी कपड्याचा व्यापार करीत असे. तो म्हातारा झाला. त्याला मूलबाळ नसल्यामुळे तो आमच्याकडेच राहायला आला. त्याचे माझ्यावर मोठे प्रेम होते. त्याने मला थोडे पैसे देऊन रेशमी कपड्यांचा व्यापार करण्याचा सल्ला दिला. तो पण आमच्या घरच्या औदुंबर वृक्षाला भावभक्तीने प्रदक्षिणा घालत असे. श्री दत्तप्रभूंची आराधना करीत असे. आम्ही सर्वच आमच्या घरात काही अडचणी आल्या की औदुंबर वृक्षाला सांगत असू. औदुंबराकरवी आमची प्रार्थना श्री गुरु दत्तांपर्यंत पोहोचे व लगेच त्याचे निवारण होत असे. श्री दत्तगुरु व आम्ही यांच्यामधला औदुंबर हा दुवा ठरला. दत्तभक्ताने औदुंबर वृक्षाची सेवा करणे हाच त्यांचा प्रमुख विधी होय. औदुंबर घरी असल्यास साक्षात दत्तात्रेयांचा निवासच आपल्या घरी आहे हे निश्चित समजावे. औदुंबराचा महिमा कितीही सांगितला तरी तो अपुराच असतो. पापकर्म फळाने काटेरी झाडाचा जन्म. मी व्यापारासाठी फिरता फिरता नशिबाने एके दिवशी पिठिकापूरला पोहोचलो. बापनाचार्यांकडे गेलो तेव्हा श्रीपाद बापनाचार्यांबरोबर मागच्या अंगणात होते. तिथे एक काटेरी झाड होते. श्रीपाद त्या झाडाला प्रेमाने पाणी देत त्याची खूप निगा राखत. तेव्हा बापनार्य श्रीपादांना म्हणाले, सोन्या, सोमलता किंवा संजीवनी सारख्या अमूल्य झाडांची निगा राखावी तशी तू या काटेरी झाडांची निगा राखतोस असे का? अरे, तू त्याची एवढी निगा राखली नाही तरी ते आपोआपच वाढेल. त्यावर श्रीपाद म्हणाले, अहो आजोबा, हे काटेरी झाड म्हणजे मागच्या जन्मीचे विश्वावधानी आजोबा आहेत. हे आपल्या घरासमोरच राहत होते. तुम्हाला आठवतच असेल आपल्याला ते कसे टाकून व अवहेलनेने बोलत असत.
अवधूताने सुमती मातेला दर्शन देऊन तुझ्या पोटी पुत्र रूपाने दत्त अवतरतील असे सांगितले, तेव्हा हेच उपहासाने म्हणाले होते, स्वयंभू दत्त बापनाचार्यांकडे पौत्र रूपाने अवतरणार आहेत म्हणे. किती विचित्र, केवढा हा देवद्रोह. तसेच आम्ही सर्व म्हणजे मी, आई, भाऊ, श्री विद्याधरी, राधा व सुरेखा नेहमी सणावारी व्यंकटप्पया श्रेष्ठी व नरसिंह वर्मांकडे जेवायला जात असू. यावरून ब्राह्मण परिषदेत त्याने वितंड वाद घातला व म्हणाले, मल्हादी व घंडीकोट मंडळी धर्मभ्रष्ट व अनाचारी आहेत. समाजातून यांना बहिष्कृत करावे. तसेच श्रीपादच दत्त कशावरून? याला काही शास्त्र प्रमाण व वेद प्रमाण आहे का? असे कुतर्क करीत असत. तसेच व्यंकटप्पया श्रेष्ठी व नरसिंह वर्मा सर्व मंगल स्वरूपी माता सुमती महाराणीला आपल्या घरची माहेरवाशीण समजून तिला जेवायला बोलवून वस्त्र अलंकार देऊन तिचा सत्कार करीत, त्यामुळे आपला जन्म धन्य होतो असे ते समजत. हा विश्वावधानी त्यांचीही कुटाकळी करून त्यांना वाटेल तसा बोलत असे. हा मरण पावल्यानंतर याची उत्तर क्रिया नीट न झाल्यामुळे व अशा पापांमुळे त्याच्या काटेरी बोलण्याच्या स्वभावामुळे त्याला या काटेरी झाडाचा जन्म मिळाला. परंतु मला या विश्वावधानी आजोबांची दया येऊन मी त्यांना जलतर्पण करीत असतो. थोड्या वेळाने श्रीपाद मागच्या अंगणातून पुढच्या अंगणात आले. त्यांचे ते मुग्ध मनोहर दिव्य रूप पाहून माझे हृदय आनंदाने भरून आले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मी त्यांच्या पाया पडलो. श्रीपाद प्रेमाने माझ्या पाठीवर थोपटत म्हणाले, बेटा उठ उठ, काय हा वेडेपणा. मरून पुनर्जन्म घेऊन माझ्या जवळ आलास ना. मी रेशमी कपड्यांचा व्यापारी आहे हे कळताच बापनार्य मला म्हणाले, अरे आमच्या सोन्यासाठी चांगले रेशमी कपडे आहेत का? मी त्यांना तसे कपडे काढून दिले. नंतर श्रीपाद मला म्हणाले, गुरुचरणा माझ्या बरोबर चल, तुला एक अद्भुत घटना दाखवतो. असे म्हणून ते मला मागच्या अंगणात घेऊन गेले. श्री बापनार्य पण सोबत होते. श्रीपाद आम्हाला त्या काटेरी झाडापाशी घेऊन गेले. त्या झाडाला उद्देशून ते म्हणाले, विश्वन्ना आजोबा, तुमच्या मुलांनी श्राद्धरहित केलेल्या श्राद्ध कर्मामुळे तसेच बापनाचार्यांसारख्या महापुरुषांची अकारण निंदा केल्यामुळे तुला हा शूद्र जन्म मिळाला आहे. हा गुरुचरण तुझ्या मागच्या जन्मातला तुझा पुत्र आहे. त्याच्याकडून तुझे श्राद्ध कर्म करवतो. याला तुमची संमती आहे का? अन काय आश्चर्य, ते दृश्य पाहून आम्ही थक्कच झालो. त्या काटेरी झाडातला धुक्याच्या आवरणात आच्छादित असा तो प्रेतात्मा स्पष्टपणे बोलला, असे झाले तर या जगात विश्वावधानीपेक्षा भाग्यवंत दुसरा कोण असणार? ते ऐकून श्रीपादांनी मला ते झाड मुळासकट उपटायला सांगितले. त्यानंतर एका हातात पिंपळाचे लाकूड व दुसऱ्या हातात औदुंबराचे लाकूड घेऊन त्या 2 लाकडांच्या घर्षणाने अग्नी प्रदीप्त करायला सांगितले. स्नानानंतर विभूती लावायला सांगितली. नंतर श्रीपाद सांगू लागले, शिव स्मशानातील राख लावतात असे लोकांना वाटते, पण ते फक्त महापुरुष, सिद्धपुरुष, योगी व भक्त यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच राखेचे लेपन करत असतात. एरवी तो आपल्या तेजोवलयातच असतो. आपल्या हातून चुकीने कधी माकड, साप, गाय वगैरे प्राण्यांची हत्या झाल्यास त्यांची उत्तरक्रिया जरूर करायला हवी. त्यांचे श्रद्धापूर्वक दहन करून भुकेल्या लोकांना जेवण द्यावे. याचा काही मंत्रपूर्वक विधी वगैरे नसतो. कुठल्या तरी जन्मातल्या ऋणानुबंधामुळे त्या जीवाची आपल्या हातून हत्या होत असते. पण श्रद्धापूर्वक दहन केल्यास आपले कर्मदोष नाहीसे होतात व त्या जीवांनाही सद्गती मिळते. पूर्वयुगात गौतम ऋषींच्या काळात भीषण दुष्काळ पडला. अन्नासाठी लोक तडफडत होते. गोधन समृद्ध असेल तरच दूध, दही, तूप या पदार्थांची विपुलता असते. ते असल्याशिवाय यज्ञ यागादी कार्य संपन्न होत नाही. माणसाने यज्ञयाग करावे व तृप्त देवतांनी त्यांना अन्नधान्याने समृद्ध करावे.
अशामुळे विश्वनियंत्याची ही व्यवस्था कोलमडून पडते, निरर्थक ठरते. त्यामुळे धर्माला ग्लानी येते, माणसाला जीवन जगणे कठीण होते. अशा वेळी गौतम ऋषी आपल्या तपोबलाने रोज मुठभर धान्य फेकून धान्य पिकवीत व लोकांना खाऊ घालत. गौतम ऋषींचे पुण्यबल वाढू नये म्हणून उभ्या पिकात एक मरणासन्न गाय कुणीतरी आणून ठेवली. यज्ञ करीत असलेल्या गौतम ऋषींनी दर्भ फेकून मारताच ती गाय मृत झाली. गोहत्या पातकाचे निर्मूलन गोदावरी नदीच्या अवतरणाशिवाय शक्य नव्हते. त्यामुळे गौतम ऋषींच्या घोर तपामुळे गोदावरीचे या पृथ्वीवर अवतरण झाले. अशा विशेष कारणांमुळे या गोष्टी घडत असतात. याकरता आपण सर्व गौतम ऋषींचे ऋणी आहोत. त्यांची भार्या पण मोठी पतिव्रता होती. हे विश्वावधानी या गोत्रात जन्मले. गौतम ऋषींचा व विश्वावधानींचा संबंध फक्त गोत्रात जन्मणे एवढाच आहे. पण त्रेतायुगात पिठिकापुरात भारद्वाज महर्षींनी जे सावित्रू काठक चयन केले होते त्यात गौतम ऋषींनी पण भाग घेतला होता. या छोट्याशा ऋणानुबंधामुळे विश्वावधानी नशिबाने या पिठिकापुरात जन्मले व त्यांना माझे अति दुर्लभ असे दर्शन घडले. पाण्याला देखील आपल्या अव्याज्य करुणेने सद्गती देण्याचे कार्य फक्त दत्तात्रेय करू शकतात. हे लोकांना सांगण्याचे आता दिवस असल्यामुळे ही अद्भुत घटना घडली व त्याचे तुम्ही साक्षी आहात. ऋणानुबंध असल्याशिवाय कुत्रा देखील तुमच्या जवळ येत नाही. म्हणून तुझ्याजवळ कुणी मदत मागण्यास आला तर जरूर त्याला मदत करीत जा. मदत करू शकत नसल्यास शांतपणे नम्रपणे त्याला तुझी असमर्थता सांग, पण कुणाशीही निर्दयपणे वागू नकोस. तू जर निर्दयपणे वागलास तर सर्व प्राणीमात्रात असलेला मीही तुझ्याशी निर्दयपणे वागेन. मी सर्व सत्यांचे सत्य असे परमसत्य आहे. मी भान हरपून हे सर्व ऐकत होतो. बापनाचार्यांच्या गालावरून आनंदाश्रू ओघळत होते. श्रीपादांनी आपल्या छोट्याशा हाताने आजोबांच्या गालावरचे अश्रू पुसले. ते म्हणाले, आजोबा, सध्या तू सतत माझे ध्यान करीत असतोस. तुझा जन्म धन्य आहे. हुबेहूब तुझे रूप घेऊन मी नरसिंह सरस्वतीचा अवतार धारण करीन. असे म्हणत त्यांनी बापनाचार्यांच्या हातावर हात ठेवला. तेव्हा बापनाचार्य म्हणाले, श्रीपाद, अनेक दिवसांपासून माझ्या मनात एक शंका आहे, विचारू का? त्यावर श्रीपाद हसत म्हणाले, तुझ्यासारख्याला कसली शंका? 10 वर्षाचा मी पोर, ती दूर तरी कशी करणार? पण ठीक आहे, विचार, मी तिचे निरसन करण्याचा प्रयत्न करतो. बापनाचार्य म्हणाले, सृष्टी स्थिती व लयीचा कारक ब्रह्मा विष्णू महेश्वरच ना? श्रीपाद म्हणाले, हो. बापनाचार्य म्हणाले, या त्रिमूर्तींना त्यांच्या त्रिशक्तीने आदिशक्तीनेच निर्माण केले ना? तेव्हा श्रीपाद म्हणाले, हो. बापनाचार्य म्हणाले, तर मग तू कोण? श्रीपाद, सर्व देवता स्वरूप, सर्वांचे मूळ श्रीपादच. आजोबांचे हे प्रश्न ऐकून मुग्ध मनोहरपणे हसत श्रीपाद म्हणाले, आजोबा, मला तुमच्या डोळ्यासमोर काटेरी झाडाला आजोबा, आत्ता तुमच्या डोळ्यासमोरच काटेरी झाडाला सद्गती दिली ना? मी केलेल्या या कामाला काही शास्त्राचे प्रमाण आहे का? अर्थात यावर चर्चा करायची गरज नाही. माझे अस्तित्व सर्व योग भूमिकेत असते. त्या त्या भूमिकेतील योगी मला नक्की भेटतील. सृष्टी माया नाही, सृष्टी ही कल्पना माया आहे. सर्व सृष्टीत एकच भगवत चैतन्य आहे. ते अनेक स्थितीत अनुभवता येते. ते अनेक अवस्थेत परिणाम स्वरूप अस्तित्वात राहते. हा क्रमविकास काळाच्या आधारे होत असतो. काळाचे ज्ञान असल्यामुळेच हा क्रमविकास जाणवतो. काळ हा आपल्याला सूर्यचंद्रादी खगोलामुळे भासतो. अत्रि महर्षी त्रिकालज्ञ होते, तसेच ते अवस्थात्रय एकाच वेळी अनुभवत असत. या सृष्टीतील असूयारहित तत्व अनुभवणारी अनुसया माता ही फार मोठी साध्वी आहे. सृष्टी स्थिती लय करणारा स्थूल सूक्ष्म शरीरधारी मीच आहे. मी भूत भविष्य वर्तमान सर्व एकाच वेळी अनुभवत असतो.
म्हणून मला नित्य वर्तमानच असते. त्रिमूर्ती त्रिशक्ती माझ्यातच असल्यामुळे यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. त्रिमूर्ती त्रिशक्ती सृष्टीपूर्वी आदिपराशक्तीत होती हे अगदी खरे आहे, पण मी व आदिशक्ती अभिन्न स्वरूप आहोत. हा एक सूक्ष्म अंश आहे. समस्त सृष्टीक्रम मातृगर्भातून उदित व्हावा असा माझा महासंकल्प असल्यामुळे आदिपराशक्ती रूप प्रकट झाले. पण आदिशक्तीला सृष्टी रचना कशी असावी याचे प्रबोधन करणारा शक्ती किंवा याची प्रबोधन करणारी शक्ती म्हणजे मी, म्हणजेच माझा महासंकल्प असल्यामुळे आदिपराशक्ती प्रकट झाली व तिच्यातूनच त्रिमूर्ती त्रिशक्ती आविर्भूत झाली. ते महासंकल्प स्वरूप म्हणजेच परम गुरु स्वरूप होय. हा अत्यंत रहस्यमय असा विषय आहे. त्या महासंकल्प स्वरूपाचा संकल्प लगेच सिद्ध होतो. संकल्प होणे तो सिद्ध होणे हे एकाच वेळी होत असते. सर्व शक्ती ताब्यात घेऊ शकणारी मूळ शक्ती मीच. सृष्टीत माता शिशु संबंध, पिता पुत्र संबंध, पती पत्नी संबंध अनिवार्य आहेत. या पवित्र संबंधांना आदर्श ठरवण्यासाठी देवी देवता आविर्भूत झाले. जीव मायातील शक्ती, मी मायेच्या अतीत असलेली महाशक्ती. मायाशक्ती व महाशक्ती योग शक्तीमुळे मिळू शकते. आदिपराशक्ती किंवा मूल दत्ताची आराधना करताना हे लक्षात ठेवावे की त्रिमूर्ती व त्रिशक्ती पण त्यात अंतर्लीन असतात. हे देव संबंध व त्यातले तत्व. ज्यांच्याजवळ साधनेची संपत्ती आहे असे जाणकारच हे जाणू शकतात. जी महाशक्ती स्त्री रूपात वासवी कन्या म्हणवते तीच पुरुष रूपात श्रीपाद श्रीवल्लभ म्हणवते. हे स्वरूपात प्रकट होणे महासंकल्पानुसारच. आदिपराशक्ती किंवा मूळ दत्त स्वरूपात आराधनेच्या वेळी त्रिमूर्ती त्रिशक्ती अंतर्लीन स्थितीत असतात. असले दैवी संबंध व त्यांचे तत्व त्या त्या स्थितीचे अनुभव फक्त साधना संपत्ती असणाऱ्यांनाच कळते. श्रीपादांची आराधना करण्याने सर्व पाप नष्ट होते. श्रीपाद आराधनेने समस्त पापहरण. पशूंना संस्कृत व्याकरण शिकवणे निरर्थक. त्यासाठी पशुला त्या जीवनातून मुक्त होऊन मानव जन्म घेऊन समर्थ गुरुकडून व्याकरण शिकावे लागेल. माझ्या प्रत्येक जीवाशी अंतर्गत संबंध असल्यामुळे जीवाचे वाईट संस्कार, त्यांचे मालिन्य मी स्वीकारतो व नित्य स्नान संध्या जप करून ते दग्ध करतो व जीव उन्नत स्थितीत जाण्यासाठी मदत करतो. तसे पाहिले तर मला पूजा करण्याची गरज नाही, पण भक्तांचे पाप संस्कार नष्ट करण्यासाठी मी आमचे कुलदैवत असलेल्या कालाग्नी शमन दत्ताची रोज पूजा करतो. त्या पूजेमुळे मिळणारे दुष्फळ, त्या पूजेमुळे मिळणारे पुण्यफळ माझी आराधना करणाऱ्या भक्तांना प्रदान करतो. कर्म केल्याशिवाय फळ देणे शक्य नाही, म्हणून तपश्चर्यादी महापुण्य कर्मे मी या शरीराने करत असतो. मी अनंत चैतन्य स्वरूप असल्यामुळे मी केलेल्या कर्माचे फळ चांगलेच असते. ते फळ मी प्रत्येकाची योग्यता व पात्रता पाहून त्यांना त्याप्रमाणे वाटत असतो. म्हणूनच मी आदी गुरु स्वरूप आहे. आई वडिलांच्या संपत्तीवर जसा मुलांचा हक्क असतो, त्याप्रमाणे गुरुच्या तपशक्तीचे त्यांचे शिष्य वारसदार ठरतात. भगवद्गीतेतही कर्म करणे अनिवार्य असे म्हटले आहे. माझ्या अवतारास अंत नाही. मी दत्त असल्यामुळे सर्वांना सुलभ साध्य दैवत आहे. इतर देवी देवता भक्तांच्या तपावर खुश होऊन वरदान देतात, पण गुरुस्वरूप असलेले श्री दत्त आपल्या शिष्यांच्या वरप्राप्तीतील अडथळ्यांना आपल्या तपशक्तीने दूर करून मला स्मरण करताच प्रसन्न होणारा असे म्हणतात. समस्त गुरु रूपात मीच असतो. अपार करुणेने अवतरलेले हे माझे परम गुरु स्वरूप आहे. त्यामुळे परिसमाप्ती नसलेला हा माझा अवतार आहे.
माझ्या भक्तांनी हाक मारताच मी त्यांना उत्तर देतो. भक्तांच्या हाकेला ओ देणारा मी सतत भक्तांच्या बोलवण्याची वाट पाहत असतो. भक्ताने माझ्याकडे 1 पाऊल टाकले तरी मी त्याच्याकडे 100 पावले टाकतो. माझ्या भक्तांची मी पापण्यासारखी रक्षा करतो. त्यांना संकटमुक्त करणे हेच माझे सहज कार्य आहे. अशा प्रकारे श्रीपादांनी बापनाचार्यांना सविस्तरपणे समजावून सांगितले. त्यानंतर मी महागुरु श्रीपादांना विचारले, महाप्रभो, सोमलता व सोमयागाबद्दल मी इकडून तिकडून बरेच ऐकले आहे. कृपा करून आपण त्याबद्दल माहिती सांगा. श्रीपाद सांगू लागले, सोमलताच संजीवनी मूलिका आहे. ती तुला बघायची आहे का? मी होकार देताच त्यांच्या हातात संजीवनी मूलिकाच प्रत्यक्ष आली. ती त्यांनी मला बक्षीस म्हणून दिली. तो त्यांच्या दिव्य प्रसाद अजूनही माझ्या देवघरात मी जपून ठेवला आहे. श्रीपाद पुढे सांगू लागले, ही संजीवनी मूलिका हिमालयाच्या पर्वत श्रेणीत, काश्मीर प्रदेशात, मानस सरोवरात, सिंधू नदीच्या उगमस्थानी, मल्लिकार्जुनाचे निवासस्थान असलेल्या श्रीशैल्य पर्वतावर, सह्याद्री, महेंद्र, देवगिरी, विंध्य पर्वताच्या श्रेणीत, बद्री अरण्य प्रांतात मिळते. हिच्यामुळेच लक्ष्मण मूर्छेतून सावध झाला. हिच्या सेवनामुळे अनेक रोग नाहीसे होतात. हिच्या लेपनाने आकाशगमनाची सिद्धी प्राप्त होते. स्नायू बळकट होण्यासाठी, नेत्रकांती व श्रवणशक्ती वाढवण्यासाठी ही मोठी गुणकारी आहे. हिच्यामुळे अग्नी, जल, विष यांचे भय राहत नाही. हिच्यामुळे आणिमादी अष्टसिद्धी प्राप्त होतात. या रोपाला शुक्ल प्रतिपदेपासून रोज 1 पान फुटते. पौर्णिमेपर्यंत 15 पाने फुटतात. कृष्ण पक्ष सुरू झाला की रोज 1 पान गळायला सुरुवात होते. ही वाळलेली फांदी पाण्यात भिजवून रात्रीच्या वेळी घरात ठेवली तर त्यातून प्रकाश येताना दिसतो. सह्याद्री पर्वतावर भीमाशंकर पर्वताजवळ हिंस्र श्वापदे संजीवनी मूलिकेची राखण करतात. अमावस्येच्या मध्यरात्री दिव्य तेजाने चमकणारी ही मूलिका ओळखण्यास सोपी जाते. बेटा गुरुचरणा, अशा प्रकारची दिव्य झाडे आहेत. देवता शक्ती यांच्या आश्रयानेच राहतात. त्यामुळे वेदमंत्रांचे पठण करीत अत्यंत विनम्र भावाने हळुवारपणे ही झाडे जमिनीतून काढावीत. त्या झाडातल्या 24 दिव्य औषधी पुढील प्रमाणे आहेत. सोम, महासोम, चंद्रमा, अंशुमान, मंजुवान, रजत प्रभा, दुर्वा, कनियानु, श्वेतान, कनकप्रभ, प्रतापवान, लालवृत्त, करदीर, अंशवान, स्वयंप्रभ, रुद्राक्ष, गायत्री, एष्टम, पावत, जगत, शाकार, अनिष्टम, रैक्त आणि त्रिपद गायत्री. श्रीपादांचा निरोप घेऊन मी पिठिकापूरहून निघालो. हा सर्व वृत्तांत शंकर भट्टाला सांगेपर्यंत महागुरूंचा मानस संचार पूर्ण झाला होता. त्यांनी दर्शनाला येण्याची आज्ञा दिली. आम्हीही त्यांचे दर्शन घेतले. श्रींच्या दिव्य हस्ताने मिळालेल्या फळांचा प्रसाद स्वीकारला. नंतर श्रीपाद म्हणाले, तुम्ही दोघेही आता कृष्णा नदी ओलांडून पलीकडे असलेल्या मांचाल गावी जा. मांचाल ग्रामदेवता तुम्हाला आशीर्वाद देईल. त्या मातेचे दर्शन व आशीर्वाद घेऊन पुन्हा कुरवपूरला या. तुम्ही कुठेही कितीही दूर असला तरी माझी कृपादृष्टी सतत तुमच्यावर राहील. भविष्यात मांचाल गाव विश्वविख्यात होईल. एका महापुरुषाच्या जिवंत समाधीमुळे ते प्रख्यात होणार आहे. त्या महापुरुषाची लीला चित्र विचित्र असेल. स्थूल दृष्टीने दिसणाऱ्या पिठिकापुरात सूक्ष्म दृष्टीने दिसणारे स्वर्ण पिठिकापूर आहे. माझ्या स्थूल शरीराच्या सभोवती असलेल्या तेजोवलयाने ते सुप्रतिष्ठित आहे. भक्त कुठल्याही युगातले, देशातले, काळातले असोत, माझी कृपादृष्टी त्यांना प्राप्त झाल्यास त्यांचे चैतन्य सुवर्ण पिठिकापुरात सुप्रतिष्ठित होणार. हा विषय योगदृष्टी असणाऱ्यांनाच अवगत होणार आहे. स्वर्ण पिठिकापुरात आपले दिव्य चैतन्य स्थान मिळवणारे
सारेच धन्य होत. जन्मजन्मांतापर्यंत मी त्यांची रक्षा करतो. बेटा शंकरभट्टा, शेकडो वर्षानंतर माझ्या नावाने एक मोठे संस्थान प्रख्यात होणार. माझ्या आजोबांच्या घरी, माझ्या जन्मस्थळी औदुंबर वृक्षाच्या छायेत माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. माझ्या आधीच्या अवताराची व नंतरच्या अवताराची मूर्ती पण प्रतिष्ठित होईल. तुम्हाला दिव्य दृष्टी देत आहे, बघा, असे म्हणून त्यांनी गुरुचरणाच्या व माझ्या भ्रूमध्याला दिव्य हस्त स्पर्श केला. आम्ही ते सुंदर दृश्य पाहून धन्य झालो. त्यांचे संकल्प, त्यांच्या अमोघ लीला विचित्रच. आम्ही निघालो तेव्हा ते म्हणाले, महर्षी वसिष्ठ गुरूंचा अंश असणारा माझ्या संस्थानाचा पुजारी होणार. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 20 संपूर्ण.